गेल्या 15 दिवसापासून आपला परभणी जिल्हा खूप चर्चेत या ठिकाणी आलाय। मला सगळ्या जनतेला सांगायचं की आपल्या परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री यांचा स्वतःचा नाकर्तेपणा व यांचे सगळे काळे धंदे हे सगळे कुठेतरी लोकांचा विषय डायव्हर्ट व्हावा, लोकांचं लक्ष त्याच्याकडे जाऊ नये म्हणून कालपासून भांबळे कुटुंबाची बदनामी करण्याचं काम या पालकमंत्री महोदयांनी केलेले आहे। मला जाणीवपूर्वक जनतेला सांगायचं आज की या 15 दिवसामध्ये 3 प्रकरणं झाली। पहिलं प्रकरण झालं जी अवैध दारू, ज्या अवैध दारूच्या टेम्पोवरती राज्यमंत्र्यांचं स्पष्ट नाव त्या ठिकाणी दिलंय आणि तो टेम्पो पोलिसनं पकडलाय, ते एक प्रकरण त्या ठिकाणी झालंय। दुसरं एक प्रकरण झालं 4-5 दिवसापूर्वी बोरी या ठिकाणी घरकुलचे लाभार्थी ग्रामसेवकनं का जमा नाही केले, 1400 लाभार्थीपैकी फक्त 9 लाभार्थी या ठिकाणी का आले, त्याचा राग म्हणून एक चांगला कर्तव्यदक्ष ग्रामसेवक ज्याला अनेक विविध पुरस्कार त्या ठिकाणी भेटलेत, त्या ग्रामसेवकला भर सभेमध्ये अर्वच्च भाषेमध्ये मंत्री महोदयांनी शिवीगाळ केली। त्याचा निषेध संपूर्ण राज्यातल्या ग्रामसेवक लोकांनी त्या ठिकाणी केला। ते एक प्रकरण त्या ठिकाणी झालं। आणि तिसरं प्रकरण ते म्हणजे आमच्या महिलांसाठी अतिशय अशोभनीय प्रकरण त्या ठिकाणी झाले। मंत्री महोदय म्हणतात की बोरी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी महिलेची डिलिव्हरी जर झाली तर ती बोरीच्याच ग्रामपंचायतमुळे झाली, अशा प्रकारचं बेताल वक्तव्य पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेले। अशा 3 घटना या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेने बघितल्यात। आज दुर्भाग्यानं सांगावं वाटते की आज आपल्या परभणी जिल्ह्याची प्रचंड बदनामी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। माझ्या जिंतूर शेलू तालुक्याची प्रचंड बदनामी या ठिकाणी झालेली आहे। आणि मला जनतेला एवढंच सांगायचंय की आज माझ्या कुटुंबावरती जे आरोप केलेत, माझ्या पुतण्यावरती त्या ठिकाणी आरोप केले, कुठं त्याच्या नावावर कुठेतरी फेक अकाउंट त्या ठिकाणी परस्पर सुरू करण्यात आलं। आणि हेच कारण एवढंच आहे की यांचे काळे गोरे हे जे धंदे त्यांनी सुरू केलेत हे विषय कुठेतरी डायव्हर्ट व्हावा म्हणून हे कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे। आणि मला एवढंच सांगायचं, कालचं जे प्रकरण झालं त्याच्यात मी स्वतः पोलीस एसपींना फोन केला, त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चौकशी करा मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि ते दूध का दूध पाणी का पाणी आता लगेच होईल ना, त्या नेमकं काय प्रकरण खरं आहे का कुठे येतं, म्हणून आम्ही काही घाबरणारे कार्यकर्ते नाहीत हे समजून घ्या। आणि राहिला प्रश्न, असे अनेक यांचे काळे धंदे, अनेक मार्केट कमिटीचा भ्रष्टाचार, पीक विम्याचा भ्रष्टाचार, अशी अनेक भ्रष्टाचारचे प्रकरण काही दिवसामध्ये बाहेर निघणार आहेत, हे सुद्धा जनता काही दिवसांनी या ठिकाणी बघणार आहे। म्हणून जनतेला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं की हे खरं पाहिलं सुसंस्कृत हा महाराष्ट्र आहे, अशा प्रकारच्या अशोभनीय गोष्टी आपल्या जिल्ह्यात घडतात, या खऱ्या अर्थानं थांबल्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।